आई आहे, मी एक बहीण आहे, मी एक लेक आहे. आणि त्यामुळे माझा बाप, माझा भाऊ, माझा मुलगा हा ड्रग्ज सारख्या अत्यंत वाईट व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून मी लढतेय. काय करावं या लोकांनी? आम्ही ड्रग्जचे साठे का पकडले म्हणून प्रश्न विचारले. आम्ही विचारला की कोण आहे ललित पाटील ज्याला तुम्ही ससूल मध्ये ऍडमिट केलाय. मी भल्यातल्या भल्या डॉक्टरांना विचारलं की बाबा असा कोणता आजार आहे की ज्या आजारासाठी साधारण 10-11 महिने एखाद्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जाईल, कुठला आहे? ते बोलले ताई असा कोणताच आजार नाही. म्हटलं कॅन्सर, केमो वगैरे? तर म्हटले केमोच्या पण पेशंटला सायकल नुसार ठेवतात 15 दिवस वगैरे, एवढं काही सलग काही ठेवत नाही. म्हणलं एखादी गर्भारबाई गरोदर दिवस गेलेली काय झालं? ते बोलले ताई तसं मी असलं तर 9च महिने ठेवतात, 9 महिन्याच्या पलीकडे ठेवत नाहीत. मग ललित पाटीलला असा कोणता आजार झाला होता म्हणून त्याला तब्बल 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ ससून मध्ये ठेवला? कुणाच्या आशीर्वादाने ठेवला? ससून मधलं रॅकेट कोण चालवत होतं? ललित पाटीलला पळून जायला मदत कोण केली? आता हे प्रश्न आम्ही विचारले आम्ही विचारले नाही. आपण नुसते प्रश्न विचारले ना दादा, पर चोर की दाढी में तिनका. आपण नुसते प्रश्नच विचारले होते, गडबडूनच गेले ना, गडबडून गेले. मग काही चंगूर मंगूर लोकांना पुढे केलं. त्या चंगूर मंगूर मधला एक छपरी होता 30 आणि हाफ बिर्याणी वाला. आता तो जो 30 आणि हाफ बिर्याणी वाला होता माझ्या आधी लक्षात आलं. मी दसऱ्या मेळाव्यात बोलावं म्हटलं, त्याला असं वाटलं आता आपण लईच मोठे नेते झालो. आपण म्हणजे काय, सुषमा अंधारेने नाव घेतलं म्हणजे काय, मला लक्षातच आलं नाही. मला नंतर खूप लोकांनी सांगितलं ताई म्हणली लय लय छपरी माणूस आहे. जाऊ दे सोड. त्याने आबरू नुकसानीची नोटीस पाठवली. बघा हा माया हो, माझ्या भावंडांना व्यसनापासून लांब ठेवायचंय ही लढाई मी सुरू करते आणि तो प्रश्न विचारला म्हणून माझ्यावर आबरू नुकसानीची नोटीस पाठवतात. मी 2.5 वर्षापासून म्हणते देवेंद्रजींना, अहो राज्यात एवढे ड्रग्जचे एमडी ड्रग्जचे साठे कसे काय सापडतात? तुमच्या नाकाखाली हे सगळे साठे चालतात, कसं काय हे सगळं घडतं? ते म्हणाले आम्ही नेक्सस बाहेर काढू. 2.5 वर्ष झालं नेक्ससच बाहेर काढला नाही. पण प्रश्न विचारणाऱ्या सुषमा अंधारेवर केस करतात, असा कोणता न्याय आहे की विरोधकांनी प्रश्न विचारल्यावर असं कोणत्या काळात कोणत्या सरकारच्या काळात झालं की विरोधकांचा प्रश्न विचारण्याचा अधिकार हिरावून घेतला आणि विरोधकांनी प्रश्न विचारल्यावर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर केसेस टाकल्या? पण इथं झालं, मी साधा प्रश्न विचारला की अरे बाबा ललित पाटील त्याचा कारखाना नाशिक मध्ये सापडला, नाशिकचे पालकमंत्री हे भुसे साहेब आहेत, मग पालकमंत्र्याला माहित नव्हतं का? साधा प्रश्न आहे बरं का. 2 बातें हो सकती है सनम तेरे इकरार की, 2 बातें हो सकती. मी काय प्रश्न विचारलाय? मी प्रश्न असा विचारला की साधं ब्युटी पार्लर जरी उघडायचं असेल तर ब्युटी पार्लर उघडायला सुद्धा परवाना लागतो, शॉप ऍक्ट लागतं, लायसन लागतं, तुमचं शिक्षण पूर्ण झालंय का नाही, काही माल खरेदी करावा लागतो, एखादं शॉप तयार करावं लागतं, गिराईक यावे म्हणून जाहिरात करावी लागते, पिठाची गिरणी जरी टाकली शॉप ऍक्ट लागतं, लायसन लागतं, लाईट बिल भरावं लागतं, असतात किती गोष्टी. एवढा मोठा एमडी ड्रग्जचा कारखाना जर नाशिक मध्ये उभा राहिला तर त्या कारखान्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, त्याचं गोडाऊन, त्याची जागा, तिथलं ट्रान्सपोर्टेशन, एवढ्या सगळ्या गोष्टी पालकमंत्र्यांना माहित नाहीत असं कसं शक्य आहे? साधा प्रश्न आहे, कसं शक्य आहे? पण मी काय म्हणलं, 2 बातें हो सकती है सनम तेरे इकरार की, सनम तेरे इनकार की असं मी गृहीत धरते की चला तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर की तुम्हाला माहितीच नाही बाबा. जर तुम्हाला माहित नाही एवढी मोठी गोष्ट तुमच्या एरियात घडत होती तर तुम्ही कसले पालकमंत्री? तुम्ही काय कॉप्या करून पास झालेले आहात का? मंत्री म्हणून जर तुम्हाला कारभार बघता येत नसेल, तुम्हाला कळत नसेल की तुमच्या एरियामध्ये एमडी ड्रग्जचा एवढा मोठा कारखाना चालू आहे तर तुम्ही करत काय होतात? या मालेगाव शहरात सगळा ड्रग्ज माफियांचा धुमाकूळ कुणाच्या आशीर्वादाने झाला?
नाशिकला आले हो, नाशिकला आले आणि मी म्हटलं की मला एक नाशिकमधून पत्र आलं बाबा, ते छोटी भाभी बडी भाभी कुत्ता गँग गोली कुत्ता असं बोला, त्याच्यात माहिती होती सगळी. मी नुसतं एवढं बोलले बघा. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, नाक खाजवलं नक्तवर म्हण. नुसतं आपण नाक खाजवलं तर नक्तवर म्हण. आम्ही नुसतं बोललो आणि काय लागलं बाबा ह्यांना, असं दना 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 झोंबलं लगेच. अरे का झोंबतंय तुम्हाला? बाकी कुणाला झोंबत नाही, तुम्हालाच महाराष्ट्रात का झोंबतं? काय संबंध आहे तुमचा या सगळ्या लोकांशी? तुमच्या केसेसला घाबरत नाही सुषमा अंधारे, तुमच्या कुठल्याही गोष्टींना घाबरत नाही. घाबरणारी असते तरी त्या छातीत ठोक पडेल, त्या छातीने उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला नसता. आणि ताकदीने सांगते, इलाका तुम्हारा और धमाका हमारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.